चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से। न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची। सदा सर्वदा योग तुझा सुवर्णताई मनोगत मांडताय। ऐका देऊनी कान, ऐका देऊन कान। सुस्वागत आहे। आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट। महिलांनी गाजवलेली वादळवाट, सोनेरी क्षणाची एक आठवण, अनुभवाची गोड साठवण, महिलांच्या किलबिलाटाने वाटणारी सहरिता, अतूट शब्दांनी गुंफलेली कविता। आजच्या या हळदी कुंकू कार्यक्रमाप्रसंगी मी सुवर्णा तारे लाड जागृती महिला मंडळातर्फे आपणा सर्वांचे स्वागत करते। तो दिवस अजूनही आठवतो ज्या दिवशी मी या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। मनावर दडपण आल्यासारखे झाले होते की वर्षभर कार्यक्रम कसे राबवायचे व ते यशस्वी होतील का। पण म्हणतात ना, रक्ताची नाती जन्माने मिळतात, रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात। पण नाते नसतानाही जे बंधन जुळतात त्यांनाच मैत्रीण म्हणतात, त्यांनाच मैत्रीण म्हणतात। अशा रेशमी बंधनांनी माझ्या सर्व मैत्रिणींनी वेळोवेळी मला साथ दिली। तसेच उपस्थित असलेल्या सर्वांचे सहकार्य लाभले। या वर्षभरात आपण विविध कार्यक्रम सादर केले, जसे रंगपंचमी, कावड यात्रा, गणेश उत्सव, नवरात्रोत्सव, कोजागिरी, पाडवा पहाट, तसेच आजचा हा संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम। नाते तुमचे आमचे, नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे, तिळगुळ हलव्यांसंगे अधिक दृढ करायचे, तिळगुळ हलव्यांसंगे अधिक दृढ करायचे। जसे तीळ आणि गुळ एकमेकांना घट्ट बांधून ठेवतात, जसे तीळ आणि गुळ एकमेकांना घट्ट बांधून ठेवतात, तसेच आपणही एकमेकांच्या प्रेमाच्या बंधनातून घट्ट बांधून राहू। हाच या कार्यक्रमाचा हेतू। हा हेतू साध्य करण्यासाठी माझ्या सर्व भगिनींनी खूप मेहनत घेतली। लाड जागृती महिला मंडळासाठी एवढेच म्हणेन, स्फूर्तीचा हा झरा निरंतर, स्फूर्तीचा हा झरा निरंतर आपल्या हृदयी वाहू दे। स्त्री शक्तीचा भाव सनातन मनातून पाझरू दे।
घे भरारी पतंग असावे, बहरू दे तुझे मन, विसर दुःख तू सारे, फुलू दे तुझा प्रत्येक क्षण. सर्व कार्यक्रमात माझ्या व माझ्या भगिनींनी जे सहकार्य केले त्याबद्दल मी आभार न मानता त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. कार्यकारिणी नसतानाही ज्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि पुढच्या येणाऱ्या अध्यक्षाला वेळोवेळी माझी साथ कायम असेल. शेवटी एवढेच बोलू इच्छिते. उंच नभी उडता पतंग, संत हवेचा त्याला संग, मैत्रीचा हा नाजूक बंध, राहो आपले नाते अखंड. तिळगुळाचा गोडवा हृदयात उतरवूया आणि तिळगुळासारखे आपले नातेही गोड बनवूया. तिळगुळ घ्या गोडगोड बोला, तिळगुळ घ्या गोडगोड बोला. धन्यवाद. आता आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले अशा सत्कारार्थींना मी स्टेजवर आमंत्रित करते. विद्या प्रकाश येवले. बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते, व्याकुळ हाते तिळ फुटते, खोल कुठे गलबलते. कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते, शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा, हा गौरव कवी मनाचा, हे हृदय पुष्कर सुखांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते, रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते हारुनी सारे जाते, रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते. या सर्व सखींनी म्हणजे विद्याताई विद्या प्रकाश येवले, प्रतिभा राजेंद्र वखारे, मंगल मनीष सारंगे, योगिता दीपक अमृतकर, तृप्ती रवींद्र पाचपुते, रोशनी गिरीश वखारे आणि शुभांगी अतुल देवी यांनी मला एक निरोप दिलेला आहे. नाव नको लौकिक नको, नाव नको लौकिक नको, याच्यासाठी नाही केला अट्टहास. नाव नको लौकिक नको याच्यासाठी नाही केला अट्टहास. फार काही नको आम्हाला, फक्त म्हणा शाब्बास, फक्त म्हणा शाब्बास. सर्व प्रायोजकांसाठी जोरदार टाळ्या. महाजन मन माय मराठीला. खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची क्वीन चैताली माजगावकर म्हणजे चमचमणारा तारा, आनंद उत्साहाचा झरा, अशा एनर्जेटिक आणि एन्थुसियास्टिक चैताली मॅडमचा परिचय करून देतील अश्विनी हेमंत कोतकर. माजगावकर यांचा परिचय करूनच देणार आहे, पण त्यापूर्वी लाड जागृती महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर उषाश्री बागडे, ज्यांना आपण प्रेमाने आत्या म्हणतो, त्यांनी ते इथे उपस्थित राहू शकले नाही कारण त्यांना बरं नाही वाटत आहे. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या लाड जागृती संक्रांतीविषयी एक कविता पाठवली आहे, मी तुम्हाला त्यांच्यातर्फे मी वाचून दाखवते. लाड जागृतीची संक्रांत. सूर्य मकर राशीत येता सण संक्रांतीचा आला, तिळगुळ गुणकारी फार नीत उष्णता देई जीवाला. पौष महिन्यात येई संक्रांत, सुहासिनी पूजे सुगडवान. तिळगुळाचे महत्व फार, नारी करे सौभाग्यदान, नारी करे सौभाग्यदान. नार जागृती मंडळाची बघा, साडी केशरी रंगाची नेसली. आल्या नटून थटून साऱ्या, खेळ पैठणीचा बाई जिंकली, खेळ पैठणीचा बाई जिंकली. हळदी कुंकवाचा आनंद साऱ्या एकत्र येऊन लुटतात,
संक्रांतीच्या निमित्ताने एकत्र मनसाऱ्यांनी जोडली जातात। नव्या आनंदाची करू सुरुवात, तिळगुळ एकमेकांना देऊनी, घरोघरी फिरून वाण देणे घेणे बंद करूया थोडेसे समजूनी, 1989 सालापासून कार्यक्रम करी जागृती मंडळ एकमताने, सुंदर कार्यक्रम घेतो आम्ही वाणी समाजाच्या पुढाकाराने। अध्यक्षा कार्यकारिणी धावते, शोभा येते साऱ्या कार्यक्रमांना, देवाकडे प्रार्थना क्षणाक्षणाला, प्रोत्साहन मिळू दे प्रायोजकांना। कार्यक्रम छानच होऊ दे हेच मागणे देवा तुझ्याकडे, मनोभावे घालिते साकडे। संस्थापक अध्यक्षा डॉक्टर उषाश्री बागडे। नाट्यशास्त्र विषयामध्ये त्या माजी अध्यक्ष एकपात्री कलाकार परिषद बाहुल्यांद्वारे मुलांना शिक्षणाचे धडे देतात। गुड टच, बॅड टच, पाणी वाचवा, स्वच्छता विषयक संदेश बाहुल्यांद्वारे गोष्टी सादर करून मुलांमध्ये जनजागृती करून मोठे सामाजिक कार्य करतात। अनेक मान्यवर त्यांना पुरस्कार प्राप्त झाले। पुणे फेस्टिवल, केसरीवाडा, शनिवारवाडासह महाराष्ट्रभर अनेक मोठमोठ्या महोत्सवातून त्यांचा सहभाग असतो। गेली अनेक वर्षे वडील डॉक्टर सुरेंद्र माजगावकर यांच्या समवेत गंमत जम्मत हा द्विपात्री प्रयोग करतात। हास्य सम्राट या झी मराठीवरील वाहिनीवर उपांत्य फेरीपर्यंत त्यांनी मजल गाठलेली आहे। टेन्शन खल्लास हा स्टँडअप कॉमेडी प्लस गेम शो असा कार्यक्रम करतात। खास महिला कलाकार असलेला लेडीज एक्सप्रेस, तसेच बोलक्या बाहुल्या व अनेक प्रकारच्या बाहुल्या असलेल्या मुलांसाठीचा पपेट शो हा खेळ बाहुल्यांचा, असे एकूण 2000 पेक्षा अधिक कार्यक्रम झाले आहेत। जुलै 2018 मध्ये जागतिक बाहुली परिषद अमेरिका येथे त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते। यावेळेस आपण त्यांच्याकडून गेम खेळून घेऊ, पण पुढच्या वेळेस आपण त्यांना पपेट शो करायलाच बोलू। धन्यवाद। खूप तारे यांना विनंती करते की त्यांनी चैताली मॅडम यांचा सत्कार करावा। हा सन्मान होतो आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा, हा सन्मान होतो आहे तुमचा। मॅडम, तुम्ही या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी आलात, तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद। आता चैताली मॅडमकडे मी सूत्र देत आहे आणि मज्जा करा। चिल गर्ल्स चिल। लहान मुलासारखं बिंदास ओरडायचंय। बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती। बिंदास बॉडी स्ट्रेच करा, शेजारची मैत्रीण काय म्हणायचं म्हणू दे, स्वतःसाठी एकदा स्ट्रेचिंग करा आणि खाली बसा। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत स्वतःसाठी। जो कोणी ती वस्तू मला पहिल्यांदा आणून देईल तिचं नाव डायरेक्ट पैठणीच्या खेळात जाणार आहे। तयार आहात सगळ्या? तयार आहात? तर बघा, पहिलीच वस्तू चेक करा कुणाच्या पाकिटामध्ये, लॉकेटमध्ये, मोबाईलमध्ये, अंगठीमध्ये, चेनमध्ये, खिशामध्ये, पर्समध्ये। अख्खा भारत ज्याचा सण साजरा कर एंट्री होईल। म्युझिक लाऊड। लवकर लवकर लवकर, पहिली येणारीलाच एंट्री आहे। कॅमेरा सांभाळा। येस, पहिला फोटो यांनी आणलेला आहे। नाव काय तुमचं? न विसरता तिथे नाव द्या। आता रेवती मॅडमना ग्रँड फायनल राऊंड संपेपर्यंत पुढे यायला अलाउड नाही, कारण की त्यांचं ऑलरेडी नाव पैठणीच्या खेळात गेलेलं आहे। मोबाईल फोन बाहेर काढा, सेल्फी मोडवरती टाका आणि जी कुठली महिला 7 वेगळ्या लोकांबरोबर 7 वेगळे सेल्फी घेऊन पहिली स्टेजवर येईल तिची आहे पैठणीच्या खेळात एंट्री। म्युझिक लाऊड। 1 2 3 4 5 6 7 हनुमान बजरंगबली की 463 किती आहेत? त्याच्यापेक्षा जास्ती गुणाकडे 1956। मी सांगितलं जास्तीत जास्त मेसेज आहे।
492. किती? 30,635. आजच व्हॉट्सअप ओपन केलं का? 30,635. आय थिंक व्हॉट्सअप डिलीट केलं तरी चालेल, पण आज बक्षीस मिळणार आहे. अशी महिला जिला सगळ्यात जास्ती जोरात शिट्टी वाजवता येते. जोरात 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 वाजली पाहिजे. कशी वाजवा? मग या ना, जोरात वाजली पाहिजे. बरं, आता कार्यक्रम संपाला इंजिन. क्या बात आहे. आता ही स्पर्धा आहे. आता काय नंतर काय, कधीतरी मरण यायचंच. क्या बात है, बहुत बढ़िया. पोलीस खातं. प्रयत्न चांगला होता, पण ही शिट्टी आणि तुझ्या माझी जमती. श्रीदेवी, क्या बात है, माझी फेवरेट हिरोईन आहे. बहुत बढ़िया. आता या जास्ती आहेत, इकडे जास्ती आहेत. काउंट करा, काउंट करा. नाही, ही माझी मोठी वाटत. या स्टेजवर टाइम अप, टाइम अप. आहे जास्ती. 5 जणींना चान्स मिळू शकतो, पण स्टेजवर येण्याआधी पुन्हा एकदा सूचना, ज्या एकदा स्टेजवर येऊन गेल्यात त्यांना पुन्हा यायला चान्स नाही. कुणीही 5 जणी येऊ शकता. कुणाच्या पर्समध्ये 500 रुपयाची नोट असेल तर त्या 5 जणींना आपण 2, 3, 4 आणि 5. बस, बाकीच्यांनी जागेवर जा. या 5 जणींनी फक्त इथं उभा राहा. रिपीट कोणी नाहीये ना? आता या 5ही जणींना मी पैठणीच्या खेळात एंट्री देते. फक्त ही वस्तू मी परत करणार नाहीये. मला कोटकर सरांनी आणि मॅडमनी परत बोलायला पाहिजे इकडे. या 5 जणींच्यात आपण एक गेम घेणार आहे. तिची एंट्री पैठणीच्या खेळात होईल. अजून एक माईक असेल तर द्या प्लीज. लहानपणी खूप वेळेला आपण हा गेम खेळलेलो आहे. कच्चा पापड पक्का पापड. श्वास रोखून, न अडकळता, न थांबता. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. स्टार्ट. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड. श्वास संपला म्हणल्याबद्दल 500 रुपये बक्षीस. थांबा थांबा थांबा, मला काउंट. पक्का पापड, कच्चा पापड, 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 पक्का पापड. 10 वेळेला म्हणल्यावर पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड. पप्पा नव्हते, पप्पांसाठी गिफ्ट घेऊन टाका. जाऊ दे, चला स्टार्ट. कच्चा पापड पक्का पापड, 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 कच्चा पापड कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का. सोनाली मॅडमची पैठणीच्या खेळात एंट्री झालेली आहे. मी झी मराठीच्या होम मिनिस्टरला गेम सुचवायचं काम करत होते एकेकाळी. त्यामुळे माझ्याकडे गेम्सचा खजिना आहे. या गेमचं नाव आहे वटपौर्णिमा. हा गेम मी स्वतः क्रिएट केलेला आहे. खरं तर नवरा बायकोमध्ये एरवी मी हा गेम घेते. त्याच्यामध्ये नवरा होतो वडाचं झाड, पण आज आपल्यामध्ये हायटेड मैत्रिणी ज्या मागच्या लाईनमध्ये उभ्या आहेत त्या होणार आहेत वडाचं झाड. अंतर ठेवा भरपूर एकमेकींच्या. 2-2च्या जोड्यात अंतर ठेवा. 2 ज्या पुढे 4 जणी आहेत त्यांच्या हातामध्ये मी आता देणार आहे. आपण वटपौर्णिमेला दोऱ्याचं बंडल देतो, पण मी इथे देणार आहे पेपरचं बंडल. म्युझिक स्टार्ट झाल्यावर डोक्यापासून पायापर्यंत आपल्या मैत्रिणीला हे कागद गुंडाळायला सुरुवात करायची. मी सांगितल्यावर सुरुवात होणार आहे. पेपर फाटला तरी घाबरून जाऊ नका. टाळ्या वाजवा जोरदार.
गेला नंबर. मम्मी नाही सॉरी, हा श्वास घेत नाही येतोय. नाव सांगा. ललिता प्रमोद नानवते, टीना येवले. दोघींचंही पैठणीच्या खेळामध्ये स्वागत आहे. नाव या ठिकाणी द्यायचं आहे. जोरदार टाळ्या. म्युझिक कंटिन्यू. त्यांच्या हातामध्ये एक एक फेटा दिला जाणार आहे. 2 मिनिटामध्ये तुमच्या पार्टनरच्या डोक्याला व्यवस्थित घट्ट निघणार नाही आहे. फेटा बांधायची कुणालाही सवय नसते, हाच तर गेम आहे. फेटे पहिल्यांदा देऊन घ्या. फेटे देऊन घ्या. स्टार्ट. पुस्तक कुणाला हवं असेल तर तो रिकामा असेल तेव्हा घ्या. आता आहे रिकामा तो. बरेच जण मध्ये येतात, आता घेऊ शकता. थोडक्याच कॉपीज राहिलेल्या आहेत. घट्ट निघणार नाही अशा प्रकारे फेटा बांधा. फेटा बांधायची कॉम्पिटिशन नाहीये, फेटा नीट बांधला पाहिजे. फेटादारी महिलांनी मागे जा आणि उरलेल्या 4 जणींनी पुढे बसा. जाणार आहे. आपल्या मैत्रिणीच्या केसामध्ये व्यवस्थित घट्ट निघणार नाही अशा प्रकारे स्ट्रॉचं डेकोरेशन करायचं. स्ट्रॉ संपवायचं नाहीये. जिचं सगळ्यात भारी डेकोरेशन होईल तिचा विचार केला जाईल पैठणीच्या खेळासाठी. सो स्ट्रॉ द्यायच्या एक पहिल्या 4 जणींना. बाल्कनी म्हणलं की वेळ संपली. खोचलेला स्ट्रॉ नीट खोचल्यात का बघून घ्या. काय डिझाईन केलं ते पण सांगायचंय. नको देऊ, वेळ संपली. तेवढ्याच स्ट्रॉ मध्ये. ऑलमोस्ट मला चौघींची हेअरस्टाईल सेमच वाटतीये, त्यामुळे मला गेम बदलायला लागणार, कारण की काहीच वेगळे पण नाही. सगळ्या आदिवासी झालेले आहेत होणार आहे. तर आपण या दोघींपासून या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मी म्युझिक वाजवायचे आहेत आणि कुणीही पार्सलिटी करू नका. आपल्या 2 मैत्रिणी आल्या की उगाच जास्ती टाळ्या वाजवायच्या असं नाही. झालं पाहिजे. शिट्टी येऊ देत. आवडलं तर टाळ्या आणि शिट्टी. वेळ पाळायची आहे. नाचत बसू नका. लवकर या. 30 सेकंदात प्रत्येकीला. एंट्री. त्यांची वेळ संपली. सेकंड एंट्री. वेळ सुरू झाली तुमची. लवकर फक्त. थर्ड एंट्री. मुलांना बाजूला करा. वेळेचं बंधन आहे. अर्धा मिनिट. शेवटची एंट्री. बहुत बढ़िया. एक से बढ़कर एक. दोघींसाठी. सेकंड एंट्रीसाठी हात वर करा. नाही, हात काउंट करते, ओरंड नाही. थर्ड साठी हात वर करा. क्या बात आहे. हातांची संख्या वाढली आहे. फोर्थ साठी हात वर करा. सगळ्यात जास्ती लास्ट एंट्रीला हात दिसत आहेत, त्यामुळे लास्ट एंट्रीची पैठणीच्या खेळात एंट्री झालेली आहे. जोरदार टाळ्या. म्युझिक चालू ठेवा. नंबर बाद. त्याच्यापेक्षा लांब पाहिजेत. सेकंड. जरा सगळ्या पाठीवर उभं राहा. पाठीवर उभं राहा. इन 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 इन. बघू केस. हा फिजिकली फिट वाला गेम आहे. व्हॉलेंटियर्स पैकी ज्या मंडळामध्ये पाण्याच्या बाटल्या तयार ठेवा. या गेममध्ये खरंच त्रास होऊ शकतो. होईलच असं नाही, लगेच बायकांचं टेन्शन असतं. आता मला मी आधीच सांगितलं होतं की या ह्याच्यात फिट बसलात तर, कारण की पैठणीचा गेम आहे. आता हळूहळू
कारण की इट्स अ कॉम्पिटिशन, सोपं नाही आहे. तुम्ही इथे या, या इकडे या, या लवकर या, इथे यायचंय फक्त. तुम्ही तिथे थांबा, तुम्ही इकडे या. एकीनं पुढे मागे पुढे अवघड होत जाणार आहेत. पैठणी जिंकायची म्हटल्यावर हे सगळे टप्पे पार पाडता आले पाहिजेत. साधारणतः गणपती झाल्यावर 15 दिवसांनी असतं नवरात्र. नवरात्रीमध्ये देवीसमोर सगळ्या बायकांच्या अंगात येतं. काही मी म्हणजे सगळीकडे रंगत असतं देवीच्या समोर, तसंही बायकांच्या अंगात रोजच येतं, पण हे जरा वेगळं असतं. तर म्युझिक सुरू झालं की सगळ्यांनी गुडघ्यावरती बसून घ्या, कारण की उभ्याने खेळलात तर 101% चक्कर येणार. गुडघ्यावरती बसून घ्या. फिजिकली फिट म्हटलं होतं मी. वज्रा ते नको बोलायला. काही प्रॉब्लेम असतील तर इथं विचारून घ्या, फुकटमध्ये सल्ला मिळेल. असं काही होणार नाहीये. या लगत सगळ्या रुबाबात काही कुणाच्या अंगात येणार नाहीये. हे सगळ्या अंधश्रद्धा असतात. आपण गंमत म्हणून हा गेम खेळतोय. अंबा माता की, दुर्गा माता की. 1 2 अंतर ठेवा. डोकी धडकतील एकमेकींना. 1 2 3 स्टार्ट. पटकन सांगायचं कुणाचा जोगा आवडतोय. 1 नंबरसाठी हात वर करा. 2 3 सगळ्या जागेवर आहेत का? कुठे होत पण मला दिसत नव्हते. मी सिलेक्ट केलेले 2 जणी सांगते, कारण की मी मलाही पर्सनली ओळखत नाही. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या दोघींचाही पैठणीच्या खेळात एंट्री झालेली आहे. बाकीच्यांनी नाराज नका होऊ. एक चान्स अजून देते. या इकडे. केस हलवत चक्कर येणार नाही अशा प्रकारे स्वतःच स्वतः सांभाळत जा. चला टाळ्या जोरदार. बघू कोणाचा डान्स आवडतो मला. केस हलवत नाचा. हलवा केस. सिलेक्शन अवघडून बसले. केस हलवून नाचत नाही यारला. झोपलेली सारखा डान्स होता. गणपती डान्स चाललाय. मला अजून डान्स आवडला नाहीये कुणाचाच. कुणाला सिलेक्ट करूया? मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे. जोरदार टाळ्या. बाकीच्यांनी सगळ्यांनी जागेवर जायचं आहे. 3 जणींचा आपण टोटल, कारण मी परत चान्स दिला होता. आमच्या फक्त 4च जणींनी स्टेजवरती यायचंय. मराठीवरती प्रभुत्व हवं. वयाचं बंधन नाही. वयाचं बंधन नाही. कुणीही 4 जणी की ज्यांचं मराठी भारी आहे, मराठीतले शब्द माहिती हवे, अशा 4 जणी. गेम अवघड होणार आहेत. लवकर लवकर या 4 जणी. 3 जणी झाल्या. ओनली 1. एक पाहिजे. 3 जणी येताना दिसत आहेत मला. आपण हे गेम फक्त मनोरंजनासाठी नाही तर सगळी हुशारी पारखून आपण हे गेम घेतोय. आणि असे भरपूर सारे गेम्स माझ्या पुस्तकात आहेत. हे सगळे गेम मी स्वतः तयार केलेले आहेत. या एकेकीनं पुढे. ते अक्षर दिल्यावरती फक्त 30 सेकंदामध्ये त्याच्यापासून जास्तीत जास्त शब्द तयार करायचे. आणि ते शब्द तयार करण्याआधी माझा नवरा असं म्हणायचं. म्हणजे सपोज मला अक्षर आलं ड, तर माझा नवरा डबडा आहे. माझा नवरा डबा घेऊन गेला. माझा नवरा डॅडी डॅडी करतो. असं जे काही सुचतील अर्ध्या मिनिटामध्ये मॅक्सिमम शब्द जी मराठीतनं म्हणेल. आणि प्रत्येकाच्या आधी माझा नवरा पाहिजे. टायमर या ठिकाणी मी रेडी करतेय. येस करतेय. तुमचं अक्षर आहे क. माझा नवरा कामचुकार आहे. पटपट. तुम्ही हसण्याकडे जाऊ नका. कामाला जातो. 2. ऑडियन्स मधलं कुणी सांगायचं नाही. करतो. 3. माझा
या बोलण्याकडे लक्ष द्या, कारण की अर्ध्या मिनिटात कंप्लीट करायचंय. तुमचं अक्षर भ. माझा नवरा माझ्याशी रोज भांडतो. माझा नवरा भांडण करत असताना स्वतःहून माघार पण घेतो. माझा नवरा भराभरा काम करण्यास मला मदत करतो. माझा नवरा भरपूर वेळा मला प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहित करत असतो. माझा नवरा भरभक्कम बाजूबंद असलेला आहे. माझा नवरा बाजारी साड्या मला घेऊन देत असतो. टाइम अप. 5च शब्द झालेले आहेत, पण तुमचं अक्षर आहे, तुमचं अक्षर आहे र. कुणी सांगू नका, इट्स अ कॉम्पिटिशन. शांत राहा सगळ्यांनी. माझा नवरा रोज कामावर जातो. माझा नवरा रोज लवकर उठतो. माझा नवरा रोज र पासून वेगळे वेगळे रोज 4-5 वेळा नाही म्हणायचं, एकच झाल्यात तशी. माझा नवरा रोज. टाइम अप. एकच. नेक्स्ट. रिसेट करते. तुमचं अक्षर आहे ब. माझा नवरा बबलगम आणतो. माझा नवरा बच्चनचे पिक्चर पाहतो. माझा नवरा बकबक करतो. माझा नवरा बच्चनचे घरी जातो. माझा नवरा बगळा करतो. माझा नवरा बदामी कलरची साडी आणतो. टाइम आणि शी इज द विनर. तरी बच्चन शब्द रिपीट झाला, पण तरी त्यांनी मॅक्सिमम. खूप जणींना काय काय सुचत होतं माझ्यापर्यंत ऐकू येत होतं जायचं आहे. अशा 6च जणींनी स्टेजवरती आहे. घ्या सत्कार. सौ सुवर्णतारे यांनाही आमंत्रित करते. त्यांनी अनितामाईंचा सत्कार करायचा. ओम शांती. नेहमीच आपला हळदी कुंकवाचा लाड जागृती महिला मंडळ मालेगाव यांचा नेहमीच हा कार्यक्रम दरवर्षी चालू असतो आणि खूप अशा सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम होत असतो. त्याबद्दल ह्या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाट करा. थँक्यू. ताई सुवर्णा तारे ताई, धुळकर वर्षा धुळकर ताई, ओतकर ताई, माझ्या सगळ्या महिला भगिनी, तशा तर सगळ्यांचंच नाव घ्यायला पाहिजे. सगळ्याच माझ्या ओळखीचे चेहरे दिसत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमाला आणि तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि माझगावकर ताई ज्या आहेत त्या खूप छान कार्यक्रम घेत आहेत. मला सुद्धा आनंद होतोय, कार्यक्रम बघावासा वाटतोय, पण असं 4-5 ठिकाणी जायचं आहे कार्यक्रमांना, त्याच्यामुळे मी थांबू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायची होती, हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण ते येतोच, त्या निमित्ताने आपल्या विचारांची देवाणघेवाण पण होते, आपल्या मैत्रिणी भेटतात, ठीक आहे नाही, नटणं थटणं सगळंच होतं, एक आनंद पण मिळतो. तसाच आपल्याला हा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे, 12 तारखेला बहुतेक EMT कॉलेज ग्राउंड आपलं जिथं आपलं शिवपुराण झालं ना, त्याच ठिकाणी आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम होईल. तर सगळ्यांना माझं आमंत्रण आहे, सगळ्या भगिनींनी यायचं आहे, मैत्रिणींनी यायचं आहे. खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता रेडी का? 1, 2, 3 स्टार्ट. क्या बात आहे. 10 सेकंद. तिघींची बैठणीच्या खेळात एंट्री झालेली आहे. जोरदार टाळ्या आणि नाव घेऊन जायचं. 1, 2, 3 आल्या झाल्या. अगं बाई काय करती, आणि हसायला आलं पाहिजे, हसू येईल असा डान्स व्हायला हवा. ऐकली का सूचना? भारी कमनीय डान्स तो नकोय, ते सगळं झालं आपल्या रीलमध्ये बघून. असा डान्स बेभान बेधुंद स्वतःसाठी
हसू आलं पाहिजे. आणि दोघींचे डान्स आवडले, कदाचित प्रेक्षकांना तर दोघी सुद्धा सिलेक्ट होऊ शकतात. ओके, मी सांगितल्यावरच म्युझिक सुरू करायचं आहे. एंट्री देणार. म्युझिक स्टार्ट. ऑडियन्स सिलेक्ट करणार कुणाचा डान्स आवडतोय. कॉमेडी डान्स पाहिजे. सुरुवात होणार आहे. एक्सप्रेशन बघा कुणाचं कॉमेडी वाटतंय. हसू आलं पाहिजे. मला तर हसू नाही दिसत आहे ऑडियन्स मधनं. आवडलं तर काय येऊ द्या. एक नंबर साठी हात वर करा. 2 नंबर साठी हात. क्या बात है, अख्खा ऑडियन्सने हात वर केले. 3 नंबर साठी हात. क्या बात है, पुन्हा एकदा हात अख्खे वर आलेले आहेत. 4 नंबर साठी, 5 नंबर साठी. मधल्या 2 जणींचं सिलेक्शन झालेलं आहे. म्युझिक लावून चालू आहे. दोघींची पहिली सगळ्यात एंट्री आहे. आता आपण लगेचच फायनल राऊंड या ठिकाणी सुरू करतोय. या सगळ्यांच्या मधनच 7 जणी आता कुठेतरी कोणीतरी असणार आहेत विनर्स. काउंट घ्या, काउंट घ्या. कुठून सुरुवात आहे तुमच्या असणार. 1 2 3 4. आता 7 जणी. एक एक राऊंड अवघड अवघड होत जाणार आहे आणि बघूया कोण जात आहे पुढच्या राऊंड मध्ये. म्युझिक पूर्ण स्टॉप. सगळ्या जणींना खूप खूप शुभेच्छा. आपण आता राऊंड सिलेक्ट करतोय. यत्न ऑलमोस्ट चिटिंग केलं तर. ओके, एक ट्रायल राऊंड घेऊया आपण. सिट डाऊन, स्टँड अप. कळलंय सगळ्यांना. ज्या चुकतील, आउट होतील त्यांचं पटापट बाहेर. स्टँड अप. चला, आउट. 2 जणी बाद. मधलं अंतर कव्हर करा आणि बाकीच्या कोणी आउट झाले. सिट डाऊन, सिट डाऊन. आउट, बाहेर. रेडी. 1 2 3. सिट डाऊन. स्टँड अप, स्टँड अप. सगळं हुशार आहे. म्युझिक पूर्ण स्टॉप करा. आता यातनं अजून 3-4 जणी आउट करणार आहे, पण रूल बदलून. विरुद्ध वागायचं. हल्लेल्या वर आउट. इट्स अ गेम. सिट डाऊन. हल्लं तरी आउट आहे यापुढे. रेडी. सिट डाऊन. हल्लात आउट. आउट नाही. तुम्ही 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 हा येस हल्ला. तुम्हालाही माहिती आहे. त्या मी. हो हो तुम्ही.
रेडी स्टँड अप. उरलेल्या या उभ्या सगळ्या या शेवटच्या 3 जणी बाहेर. शेवटी इकडे कोण होतं मॅडममुळे मला इथनं दिसत नाहीये. तुम्ही सांगा कुणावरती अन्याय नको व्हायला. येस रेडी स्टँड अप. 1 आणि 2 हल्लात दोघी बाहेर. हल्लात मला इथनं दिसतंय जवळनं. जोरदार टाळ्या. सगळ्यांनी या चिकटपट्टीच्या मागे येऊन उभं राहा. गेम बदलतो आपण आता. तळ्यात म्हणलं की पुढे उडी, मळ्यात म्हणलं की मागे उडी. 4 जणी बाद होतील. ओके रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात. हल्ला तरी आउट आहे. मला दिसत नाहीये इकडनं सगळ्या जणी. तळ्यात हल्ला कोणीतरी इथे. मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात. जी शेवटी करेल तिलाही आपण आउट करणार आहे. सगळ्या हुशार आहेत. गेम एकदम यूज टू घासून गुळगुळीत झालेला गेम आहे. मग माझं काय स्किल सारा गेमच बदलते मी. सोडून द्या. आता 5चा पाढा अतिशय सोपा पाढा आहे. इकडनं आपण सुरुवात करणार यांच्यापासून. 1 म्हणल्यावर या 2 म्हणतील 3 4 5 म्हणायचं नाही. 5ला टाळी वाजवायची. टाळी वाजवता वाजवता 5 आकडा 3 4 5ला टाळी. आउट. परत 1 म्हणल्या 6 म्हणायचं होतं. चला 1 11 म्हणायचं होतं. बाहेर. जोरदार टाळ्या वाजवा. अगदी थोड्या जणी इथे राहिलेले आहेत. 1च आता आउट होईल. मग आपण पुढच्या गेमकडे वळतोय. 1 शेवटचा राऊंड आहे. यानंतर 7च जणी निवडल्या जाणार आहे. चला आओ. टाळ्यांची साथ द्या जोरदार. मी थोडक्यासाठी या गेममधनं बाहेर पडणार आहे आणि उरलेल्या 7 जणी जाणार आहेत ग्रँड फायनल राऊंड मध्ये. म्युझिक स्टार्ट. म्युझिक थांबलंय. अजून चालू आहे. थांबलेलं नाहीये. लावून करा अजून म्युझिक. थोडं फास्ट करा. आउट 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 आउट. कारण की कॉईन दिसलं की मोह होतो. कॉईनला हात घालायचा. तोंड करायची इथपर्यंत या पोहोचल्या म्हणल्यावर अजून अजून आवड गेम पाहिजेत. अर्थातच आपण सबकॉन्शियस माइंड मध्ये जातो आणि उगाचच डोक्यात विचार असतात आणि चुकून ताटाला हात लावला जातो. त्यामुळे पुन्हा पुन्हा सूचना आहे. 1 2 मी अजून म्युझिक. चला जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्यांच्या गजरात बघूया. जोरात आण आपल्या मैत्रिणी. या दोघींच्यात बघूया कोण आउट. फटाफट उचल मारा. 3 पॉइंट शोधले की मला दाखवायचे आणि उभं राहायचं जागेवर. लवकर लवकर शोधा. बघूया कोण. यस स्टेजवरनं पण शूटिंग कर जवळनं. जरा वेगळ्या वेगळ्या जल्दी
आहे ते चांगलंच. या 2 आऊट होत आहे. आली का मजा? पण पैठणीचा गेम आहे शेवटी. मॅडम निवांत जा खाली. 7व्या नंबरसाठी जिंकलेले आहात. तिथे यांचं नाव फक्त लिहून घ्या 7 नंबरसाठी. या आता या प्रत्येकीच्या हातामध्ये दिलं जाणारे एक बिस्किट. अर्थातच गेम अवघड आहे. हे बिस्किट तुम्ही ठेवायचं कपाळावरती. हलवत हलवत ते बिस्किट तोंडामध्ये गेलं पाहिजे. बिस्किट जमिनीवरती पडलं, शक्यतो पडू देऊ नका कारण की खाली घाण आहे. हातामध्ये पडलं तर अलाउड आहे, पटकन इथे ठेवू शकता. जमिनीवरती पडलं की एकच बिस्किट मिळणार एकेकीला. सो पडू द्यायचं नाही, असं ठेवा. शक्यतो पडण्याकडे लक्ष न देण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशन करा पूर्ण आणि बिस्किट खायचं आहे. ज्या पहिल्या 5 जणी बिस्किट असं चालेल, पण पडू द्यायचं ना. हा एम नाही आपलं, संपवायचं एम आहे. म्युझिक लाऊड करा. पडून तुकडे झाले 2 तर मात्र आऊट व्हालं, मग गेम तिथंच थांबेल. त्यामुळे पडू द्यायचं नाहीये. कपाळावर ठेवा. 3 स्टार्ट. म्युझिक कुठलंही कंटिन्यू करा. त्याला टाळा 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 होऊन जाऊ दे. पडलं तरी कुठलं नाहीये, चालू ठेवा. चला चला चला. आधीच खाऊन टाकलं. म्युझिक स्टॉप. गेम मधनं आधीच आउट झालं. यांनी खाऊन टाकलं त्यामुळे तुम्ही सगळ्यांकडे गेलात पुढच्या राऊंड मध्ये. 5 जणींना गेम अर्थातच अवघड आहे. कुठलाही गेम सोपा नाही. 5 जणींना देणार आहे एक ग्लासचा सेट, ज्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा ग्लास हा म्युझिक स्टार्ट. स्टार्ट स्टार्ट. पुढची गरज असते. या पुढे
नाही. एक नाही नाही. एकच. तुमच्या 2 रिंगा. हळू करा. लक्ष द्या. अजून एकच लागली पाहिजे तरी एंट्री आहे. 4 नंबरसाठी थांबा. एकीने इकडे थांबा. एका वेळेला पळत जाऊन एकच ग्लास त्याच्या हातातनं घ्यायचा, इकडे आणायचा आणि तुम्हाला पटकन 3, 2 आणि 1 असा मनोरा करायचा. जी सगळ्यात शेवटी मनोरा करेल अर्थातच ती आउट होईल. म्युझिक. इथे नाही, पुढे पुढे. आता तुमच्या वाऱ्याने मनोरा पडू शकतो, तेव्हा हळूहळू खेळा. आणि थोड्याच वेळात कळेल की मालेगावचे होम मिनिस्टर कोण. नंबर 1 ची जी जिंकेल अर्थातच ती असणार आहे मालेगावची होम मिनिस्टर. पण पहिल्या 2 नंबर किमतीच्या साड्या होत्या, त्यामुळे आधी सगळ्यात पहिल्यांदी या दोघी जणींचं खूप खूप अभिनंदन. कारण की आता 1 नंबरची बाजी तुम्हाला या ठिकाणी मारायची आहे. एका गाडीत तुम्हाला 3 उदबत्त्या पेटवायच्या आहेत. इतका सोपा गेम आहे. टाळ्या. आशीर्वाद मिळालेला आहे. नाव सांगा एकदा. हर्षाली दशपुते. हर्षाली दशपुते ठरलेल्या आहेत मालेगावच्या होम मिनिस्टर. या व्यवस्थित सत्कार समारंभ इथे होणार आहे. आधी आपण हा कार्यक्रम ज्यांच्यामुळं इतका छान साजरा झाला त्यांच्या सगळ्यांसाठी पण एक गेम घेणार आहे आणि एक गेम सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा सगळ्यांसाठी असणार. या पपेट मी इथं मुलांसाठी आणलेले आहेत विकायला, कारण की मुलं पण पपेट शो करू शकतात. फक्त 150 रुपयाला एक पपेट आहे, कारण की मी एक अभियान राबवलेलं आहे, शिकायचं आहे त्यांनी. याचं नाव आपण काय ठेवूया आत्तापुरतं? माकडे. काय नाव ठेवूया याचं? टप्पू. टप्पू नाव देऊया. आता बघा, आपले ओठ न हलवता जणू काय ती बाहुलीच बोलते असा भास निर्माण करायचा आणि वेगळा आवाज काढायचा. बाहुली खरी बोलते का? तर तुम्हाला ते भास तयार करायचा आहे, कारण की पपेट शिकवते पण मी मुलांना बोलायचं कसं. आणि इट्स अ एज्युकेशनल टॉय. याच्यातनं मुलांचं स्टेज डेअरिंग वाढू शकतं. नीट डेमो बघा. हॅलो हॅलो, हाय हाय. आता मध्ये मध्ये बोलायचं नाही, कुणीच मध्ये बोलायचं नाही. सगळ्या मुलांनी हाताची घडी घाला आणि नाकात फोट. नाकात बोट नसतं, तोंडावर बोट असतं, काहीतरी बडबड करतो. सो आता मध्ये मध्ये कुणीही बोलणार नाही. ओके. अरे मध्ये बोलायचं नाहीये. ठीक आहे, मध्ये बोलायचं नाहीये. कळलं? कळलं ना? मग मध्ये आता अजिबात बोलू नको. अरे हो, ओके ठीक आहे, कळलं. यातलं मला काहीही नकोय. आता बोलायचं नाही म्हणल्यावर खोकतोस का? आपण इथे कशासाठी आलोय? हसायला. हसायला आलोय का? समोर बघ. हॅलो. तू हॅलो करू नको. नमस्कार, मी चैताली माझगावकर भंडारी. माझं इंट्रोडक्शन देते. मी चैताली माझगावकर भंडारी. ही एक स्त्री आहे. अरे काय सांगतोय? स्त्री आहे काय? माझ्याकडे बघून सगळ्यांना कळतंय ना. मुलगी वय सांगायचं गेलं तुझं. मुलगी
रुपाई सांगाल कसं तरी वाटतं. काहीतरी फालतू बडबड नको. नमस्कार, मी चैताली माजगावकर म्हणणारी. वय कधीही सांगायचं नसतं, गप्प बस. तर मला तर इंट्रोडक्शन देऊ दे. नमस्कार, मी चैताली माजगावकर म्हणणारी, 2 मुलांची आई. हे नसतं सांगायचं, जुळ्या मुलांची आई. अरे हे पण नसतं सांगायचं, जुळी मुलं मला ते एकावर एक फ्री. गप्प बस जरा. एका दगडात 2 पक्षी. अरे बाबा काहीतरी चांगलं बोल ना माझ्याबद्दल. सगळे आपल्याला हसतायत. ही 2 मुलांची आई अजिबात वाटत नाही. थँक्यू सो मच. मी 2 मुलांची आई वाटत नाही, 4 मुलांची वाटते. तर हा जस्ट एक डेमो होता. पूर्ण पोपट शो बघायचा असेल तर हेमंत कोटकर सरांना सांगा, पुढच्या वर्षी नक्की करू आपण. काढायचंय, छान छान बक्षीस मिळवायचंय. कोणी जायची काही करू नका. मनापासून धन्यवाद. खूप सर्वांनी एन्जॉय केलं. ज्यांनी भाग घेतला त्यांनी तर एन्जॉय केलंच, पण बघत होत्या त्यांनीही त्याहून अधिक एन्जॉय केलं. आता मी सौ दीपाली देवीदास चिपरे यांना, माजी अध्यक्ष यांना विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यायचं. थोडं पुढे या ना, पुढे या. त्यांची किंमत ते एकटे असतात तेव्हा ती काहीच नसते, पण जेव्हा ते कोणाची संगत करतात, साथ देतात, सोबतीला त्यांनी सीधा पेट से जाता है. आणि ते काम लताताईंनी घेतलेलं आहे. आहे रेश्मा सचिन कोतकर व चारुशीला दीपक येवले आहे. जयश्री मनोज भोकरे. ज्या उत्तम दर्जाचे साऊंड सिस्टीम आणि धन्यवाद. पुढचे सत्कार. चला बघा इकडे. हा रेडी, इकडे समोर. पुढचे सत्कारार्थी निकिता शुभम, श्रीमती वर्षा प्रदीप धुळकर. यांचा सत्कार करतील लता प्रभाकर. हा रेडी, यस. चांगले फोटो काढलेत ना, धन्यवाद. पुढे या, पुढे थोडं थोडं इकडे सरका आणि पुढे या थोडं. सत्कारार्थी होते ज्यांचा सन्मान आपण स्टेजवर केला, त्या सर्वांसाठी सदैव प्रथम स्थान पर रहने की कोशिश करें. मुस्कुराने में प्रथम, प्रशंसा करने में प्रथम, क्षमा करने में. फास्ट घ्या थोडं. Music.
आउट. आउट. स्टँड अप. स्टँड अप. 1 2 3 स्टँड अप. सिट डाऊन. सिट डाऊन. आउट. पहिल्या एकच पडले. एकच स्टार्ट. एकही नाही. फायनलपर्यंत जिंकलेले आहेत. त्यांच्या हस्ते अतिशय सुंदर अशी साडी. म्युझिक लावा ना. म्युझिक. विजेत्यांनी स्टेजवरती सांबा ग्रुप फोटो मिळवला आहोत आपण. 5 नंबर धनश्री कोटकर. टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आपण कौतुक सोहळा करतो या सगळ्यांचा. माधुरी डिंगळे. मिनल कोतकर यांच्या हस्ते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सर हर्षाली देशमुखे. जोरदार टाळ्या. म्युझिक स्टार्ट. टाळ्यांच्या गजरात आजच्या होम मिनिस्टर हर्षाली देशमुखे यांचा सत्कार होत आहे. फटाके उडवायचे आहे. एन्जॉय केल्याबद्दल धन्यवाद. सगळ्या विजेत्यांनी पुढे या. कार्यकारिणीचा आणि विजेत्यांचा वरती या. आपण सगळ्यांबरोबर ग्रुप फोटो या ठिकाणी घेणार आहे. रिप्लाय असतील तर जरूर सांगा. काही निगेटिव्ह असेल तर मला पर्सनली सांगा. जोरदार आहे सगळे. नमो नमो ओंकार करू निर्धार दे.